जाऊ पहिले 2008-9 पासून. हा ते सांगतो. आता मी सरांना सांगितलं होतं काही नव्हतं, वर्षभर माझ्याकडे काम नव्हतं, मी रिलॅक्स बसलो होतो, फ्री होत बसलो होतो, काम होतच नव्हते. म्हटलं काय करूया वय तर वाढत चाललंय म्हणून केस पण वाढवूया म्हटलं. नाही, व्हॉइस कम्प्लीट केल्यानंतर मी कट केलं होते. त्याच्यानंतर मी आपले नागपूरचे डिरेक्टर आहेत सर शैलेंद्र बागले सर, त्यांची मी फिल्म केली आता महापरिनिर्माण. त्यासाठी त्यांनी थोडा लुक चेंज करायला सांगितला मला. प्रसाद ओसर पण त्याच्यामध्ये, तर ती मी फिल्म केलेली त्याचा करता मी जास्त केस काढले होते. मला हे जेनेटिक आहे खरं तर. आमच्या आईंना बाबांना दाट केस आहेत तर ते करा ते त्यांच्याकडनं आम्हाला आलेले जेनेटिक आहे ते. मी असं काही वेगळी ट्रीटमेंट वगैरे काय करत नाही. तर आपलं जे काय खोबऱ्यात असं नॉर्मल जे आपण नारळ त्याला हा ते खोबऱ्यात तेच वापरतो, दुसरं काय नाही. असं काय वेगळं काही नाहीये. मी काय वेगळी ट्रीटमेंट, केसांना वेगळी ट्रीटमेंट मला माहित नाही काय असते म्हणून, कारण आम्हाला जेनेटिक मिळालेलं आहे. काय 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 फरक ना पडत. तुम्ही एवढे बोलताय मला खूप भारी वाटतं. लव यू सर, लव यू. लव यू टू. काय करायला मी सगळ्यांनाच रोज करतो बऱ्यापैकी. सगळ्यात जास्त मी दत्तूला आणि बन्याला, त्यामुळे छोटे जुनियर आहेत ना म्हणून मजा येते. हो हो, अरे ते चांगले सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. हॅलो हॅलो. हा सर, इथे फोटोग्राफर समोर पुढे इकडे. तर मी तर फॅन आहे, बट माझी मम्मी AC आणि कूलर आहे. ठीक आहे. YouTube मध्ये पूर्ण मला सकाळी उठवते आणि डाउनलोड करून मागते, पूर्ण हसत येत. ठीक आहे. त्यानंतर दिवसभर बघेल आणि रात्री पूर्ण स्वतःच डिलीट करून मला डाउनलोड करायला. हे असं रोजच आहे माझं. आणि एक क्वेश्चन होता फक्त, एखादी अशी सिरियस कंडिशन ज्यामध्ये तुम्ही सगळे सिरियस आहे बट तुम्ही हसल्या, फक्त ते सांगा. खूप सिरियस घरची. सर अभी आखिरी क्वेश्चन आपके छोटे नन्हे फैंस की तरफ से.